संजय शिरसाट आपल्यासोबत आहे आणि महायुती आता दणदणीत विजयाकडे आगेकूच करत आहे। शिरसाट साहेब, दणदणीत विजयाकडे आगेकूच सुरू आहे। हे बघा, विजयाकडे एक आगेकूच सुरू आहे तुमची। निश्चितच आमचा विजय हा सर्वसामान्यांनी दिलेला कौल आहे। त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला मतदानही केलं आणि निवडून आणलं। खरं तर हे 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामकाज झालं ना, त्याचा हा परिणाम आहे। मग सगळ्या योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, युवकांसाठी असेल, सर्वांसाठी जे काम 2.5 वर्षात करू शकले ना, हे गेल्या 15-20 वर्षात झालं नाही आणि म्हणून त्याचा परिणाम या विजयामध्ये झाला। तुमचा सुपडा साफ होणार होता असं म्हणालं होतं कोणीतरी। सुपडा साहेब आता म्हणणारे म्हणतात ना, आमचाच पक्षच जाणार, आम्ही कोणाच्या दावणीला बांधले जाणार। आज स्वाभिमानाने आम्ही सांगू शकतो की शिवसेना प्रमुखाचे विचार आहेत ना, फक्त शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व सहकार्याने पुढे नेलेली आहे। त्यांना निवडणूक काही मांडणे नाही, निकाल मांडणे नाही, बॅलेटवर घ्यायचं आहे म्हणतात। अहो, ते मूर्ख लोक आहेत। एक निकाल लागला की त्याला विरोध करायचा। आता आम्ही आज शपथविधी घेऊ आणि पुढच्या 5 वर्षांतर बॅलेटवर घेऊ आणि त्याच्या पुढच्या 5 वर्षांतर हात वर करून घेऊ। तुमच्या मतदारसंघात तुम्हालाही घेरण्याचा प्रयत्न झाला होता, विरोधकांकडूनही आणि समर्थकां म्हणजे मित्रांकडूनही। मला घेण्याचा प्रयत्न यासाठी झाला होता की शिंदे साहेबांचं, पक्षांचं, आम्ही शिवसेनेचं सर्व मी अंगावर घ्यायचो, सर्वांना तोंड द्यायचो। म्हणून दुश्मन म्हणून मला ते पाहिलं जायचं ना, याचं तोंड बंद करण्यासाठी याला पाडा असा आदेश होता आणि काही आमचे सहकारी सुद्धा त्याच्यासाठी थोडेसे सहकार्य करत होते। केलंय त्याचा हिशोब मी करेल ना। आता निवडणुकीमध्ये जे बोलता येत नव्हतं ना, आता ते मी उघडपणे बोलेल आणि त्यांची जागा त्यांना दाखवून देईल। उद्धव ठाकरे म्हणाले होते, गद्दारांना जागा दाखवून देऊन खरी शिवसेना ती कोणाला आहे ती दाखवून देऊ। आता त्यांनी पाहिलेली ना, त्यांनी ही पाहिले की खरी शिवसेना कोणती आहे, कसे आमदार निवडून आले, कसे आपले पडले, किती जागा लढवल्यात, 90-99 काहीतरी जागा लढवल्यात, आले किती 20, आम्ही किती लढवल्यात 85, आले किती, हे सर्व गणित जर पाहिलं तर एकंदरीत काही जरी झालं आता तुम्हाला संधी नाही। बरं, मुख्यमंत्री कोण? सगळ्यांचा आवडता प्रश्न आणि तुमचाही आवडता प्रश्न। माझं आजही मत आहे, मी शिवसेनेचा प्रवक्ता जरी असलो, एकनाथ शिंदे साहेबाचा सहकारी जरी असलो, तर लोकभावना हीच आहे की ज्यांचा चेहरा घेऊन तुम्ही निवडणूक लढवलेली आहे, ज्यांना पसंती लोकांनी दिलेली आहे सर्वेमध्ये सुद्धा, आणि जो सर्वांना घेऊन चालतो असा एकमेव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहेत। ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आवडेल, एवढं मात्र। मोठा भाऊ तर ते आहेत, पण मोठा भाऊ छोटा भाऊ आमच्यात नाही, आम्ही सख्खे भाऊ आहोत। हे म्हणतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे अशी जनतेची इच्छा आहे आणि आम्ही सख्खे भाऊ आहेत, आमच्यात कोणीही मोठा भाऊ छोटा भाऊ नाही आणि लवकरच आम्ही सत्ता स्थापन करू। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करवळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।